मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 7वीचं बैजिक सूत्रे वर्ग विस्तार या पाठातील सराव संच 53. आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालील राशींचे अवयव पाडा. तर या ठिकाणी आपल्याला इथं काही उदाहरणे दिलेली आहेत, जवळपास 10 उदाहरणं आहेत आणि प्रत्येक उदाहरणामध्ये राशी दिलेल्या आहेत, त्या राशींचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर बघा, पहिलं उदाहरण आहे पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग. ठीक आहे, आता यांचे अवयव पाडायचे म्हणजेच काय, तर आपल्याला या राशी गुणाकाराच्या रूपामध्ये लिहावं लागतील आहे ना. आता गुणाकाराच्या रूपात लिहिण्यासाठी बघा, आधी पाहूयात दिलंय काय, पी वर्ग वजा क्यूचा वर्ग दिला आहे ना, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग दिला. आपल्याकडे एक सूत्र होतं बघा या ठिकाणी, कोणतं सूत्र होतं, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आहे ना. तर याचं काय होतं सूत्र, तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजेच काय, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग है ना. तर आता आपल्याला दिलेलं आहे अशा प्रकारे, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर आपण या गोष्टीला अशा रूपात लिहू शकतो है ना, पहिलं पद अधिक दुसरं पद दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद म्हणजेच काय, या ठिकाणी येईल पी अधिक क्यू आणि दुसऱ्या कंसात पी वजा क्यू. ठीक आहे, आता हे झाले या राशीचे अवयव. आता पुढचं उदाहरण बघा काय आहे, 4x वर्ग वजा 25y वर्ग. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण काय करणार, हे जे 4 आहे ते कशाचं वर्ग आहे, 2चं. तर हे मी असं लिहू शकतो बघा है ना, म्हणजेच काय, 2x कंसाचा वर्ग. जर कंसाचा वर्ग सोडवला तर 2चा वर्ग 4 होतो, x चा वर्ग x वर्ग आहे है ना. तसंच या ठिकाणी काय करता येईल, 25ला 5y कंसाचा वर्ग लिहिता येईल है ना. आता या ठिकाणी बघा, परत काय झालं, हे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे याच प्रकारचं सूत्र झालं, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद. आता बघा, पहिलं पद अधिक हे दुसरं पद है ना, आणि या ठिकाणी काय करणार, पहिलं पद वजा दुसरं पद. आता इथं बघा 3 नंबरचं उदाहरण काय, वायचा वर्ग वजा 4 दिलेला आहे ना. याला जर आपण व्यवस्थित लिहिलं तर काय होईल, हे वायचा वर्ग वजा 4 हा कशाचा वर्ग आहे, तर 2चा वर्ग आहे ना. तर या ठिकाणी आपण काय केलं, हे झालं 2चा वर्ग. आता इथं पण काय आहे, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच काय, पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद. आता या ठिकाणी बघा, चौथा प्रश्न आहे, पी वर्ग वजा 1/25 दिलेला आहे है ना. आता याला जर आपण अशा प्रकारे लिहू शकतो का, बघा, पीचा वर्ग वजा 1 हा 1चाच वर्ग असतो आणि 25 कशाचा आहे, 5चा वर्ग आहे, म्हणून 1/5 कंसाचा वर्ग केला है ना. म्हणजे इथं पहिलं पद काय, पी त्याचा वर्ग, दुसरं पद आहे हा कंस म्हणजे 1/5 त्याचा वर्ग. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद आणि नंतर मग पी वजा 1/5 म्हणजेच काय, पहिलं पद वजा दुसरं पद. या ठिकाणी बघा, 9x वर्ग वजा 1/16 वायचा वर्ग. 9 हा 3चा वर्ग आहे म्हणून हे 3x कंसाचा वर्ग होईल. 1 हा 1चाच वर्ग आहे आणि 16 हा 4चा वर्ग आहे म्हणजे 1/4 आणि हे y है ना. म्हणजे इथं बघा, मी असं लिहितो, या 9x वर्गला 3x कंसाचा वर्ग वजा हे 1/4, कारण 1 हा 1चाच वर्ग आहे आणि 4चा वर्ग 16 आहे आणि हे y आणि या कंसाचा वर्ग करतो. ठीक आहे, कारण वायचा पण वर्ग आपल्याला दिलेला आहे. आता इथं पहिल्या पदाचा वर्ग आणि हे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून या कंसात येणार 3x अधिक 1/4y, दुसऱ्या कंसात येणार 3x वजा 1/4y. आता 5वं झालं. 6वं उदाहरण बघा, x वर्ग वजा 1/xचा वर्ग आहे. यालाच काय लिहिता येईल बघा आपल्याला, बरोबर xचा वर्ग वजा 1/x कंसाचा वर्ग. ठीक आहे, कारण 1चा वर्ग 1च आहे आणि हा xचा वर्ग आहे म्हणून 1/x कंसाचा वर्ग केलं. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच काय, पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद आणि नंतर पहिलं पद वजा दुसरं पद म्हणजेच x अधिक 1/x दुसऱ्या कंसात x वजा 1/x. तर हे त्याचे काय अवयव आहेत.
आता इथं बघा कितवं आहे हे उदाहरण, 7वं आहे. ए वर्ग बी वजा ए बी दिलेलं आहे. आता इथं हे ए वर्ग तर ठीक आहे, एचा वर्ग आहे, पण बी कशाचा पण वर्ग नाही. या ठिकाणी ए बी दिलेला आहे ना. तर आपण काय करायचं, या ए वर्ग बीला आधी आपण अशा प्रकारे लिहायचं गुणाकार रूपामध्ये है ना, त्याचे अवयव पाडून. ए वर्गचे अवयव ए गुणिले ए आणि हा बी वजा ए बीलाच काय लिहिणार आपण, ए गुणिले बी. आता या ठिकाणी बघा दोन्ही ठिकाणी म्हणजे हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे. पहिल्या पदामध्ये ए बी आणि दुसऱ्या पदामध्ये पण ए बी कसं दिसतंय, सामायिक दिसत आहे. म्हणून मी हे ए बी काय करतो, सामायिक बाजूला काढतो. आता या ए बीला जर मी बाजूला काढलं बघा है ना, तर उरलं काय, फक्त ए उरलं, म्हणून इथे लिहिलं ए, मग हे वजा बाकीचं चिन्ह. आता हे ए बी पण बाजूला काढून घेतलेलं आहे आपण इथं है ना. मग इथं उरलं काय, तर इथं काही नाही म्हणजे गुणाकारामध्ये एक असतं, म्हणजे उरलं काय, ए वजा एक उरलं है ना. तर हे काय आहेत, या राशीचे अवयव आहेत. ए वर्ग बी वजा ए बीलाच आपण ए बी कंसात ए वजा एक लिहिलं. आता या ठिकाणी बघूयात काय करायचं. 4 हा 2चा वर्ग आहे, एक्स वर्ग हा एक्सचा आहे, पण वाय कशाचाच वर्ग नाही. म्हणून या पण राशीला आपण काय करायचं, अशा प्रकारे गुणाकारामध्ये त्याची फोड करून लिहायची. बघा हे 4ला आपण काय करणार, 2 गुणिले 2 करणार. हां, एक्स वर्गला एक्स गुणिले एक्स आणि हे वाय वजा 6ला काय करू शकतो आपण, 2 गुणिले 3 लिहू शकतो आणि हे एक्स वर्गला एक्स गुणिले एक्स. आता या ठिकाणी बघा या पहिल्या पदात आणि दुसऱ्या पदात सामायिक काय दिसतंय बघा. इथं एक 2 आहे, इथं एक 2 आहे, ठीक आहे, 2 गुणिले. परत दुसरीकडे काय आहे, तर इथं एक्स आणि एक्स आहे है ना, एक्स गुणिले एक्स, इथं पण एक्स गुणिले एक्स आहे है ना. तर मी एवढ्या गोष्टी सामायिक घेतल्या आपण है ना. आता उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून घेऊयात. उरलं काय, 2 गुणिले वाय उरलं, म्हणजेच हे 2 गुणिले वाय वजा इकडं काय उरलं, तर फक्त 3 उरलं, तर इथं आपण 3 लिहिलं है ना. आता हे काय होईल, 2 एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग आणि हे काय 2 वाय वजा 3. तर हे काय आहेत, अवयव आहेत कशाचे, 4x वर्ग वाय वजा 6x वर्ग ही जी राशी आहे तिचे अवयव हे आहे. 9 आहे 1/2 वाय वर्ग वजा 8 झेडचा वर्ग. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, इथं 1/2 आहे, ठीक आहे, म्हणजे छेदामध्ये 2 आहे. जर मी या 8ला जर छेदामध्ये 2 जर घेतलं तर आपल्याला हे छेदामधलं 2 काय करता येते, म्हणजे सामायिक बाजूला घेता येते, कॉमन घेता येते. आता त्यासाठी काय करायचं, इथं छेदामध्ये जर 2 आणायचं असेल तर आपल्याला 2 न गुणाकार पण करावा लागेल. म्हणजेच कसं बघा, आता हे लिहिल्यानंतर कळेल तुम्हाला. हे 1/2 वाय वर्ग जसाला तसं लिहिलं आपण, वजा हे 8, यालाच मी जर 2 न गुणाकार आणि 2 न भागाकार केला तर काही फरक पडतो का, नाही, कारण हे अंशामधलं 2 आणि छेदामधलं 2 काय होतं, कट होऊन जातं है ना. त्याच्यामुळं या राशीला काही फरक पडत नाही आणि हे झेड वर्ग घेतलं. आता जर मी 1/2 जर काय केलं, सामायिक काढलं, ठीक आहे. आता सामायिक काढल्यास काय उरतंय बघा, 1/2 ह्याच्यातून बाजूला काढलं म्हणजे छेदामधलं 2 बाजूला काढलं. इथं काय उरलं, वायचा वर्ग, हे लिहिलं मी वायचा वर्ग वजा इथं काय उरतंय, हे 8 गुणिले 2 उरतंय है ना, कारण हे छेदामधलं 2 तर कॉमन काढले म्हणजे सामायिक काढलं, तर हे काय झालं 16 झेडचा वर्ग झाला है ना. आता यालाच व्यवस्थित कसं लिहिता येईल बघा, हा वायचा वर्ग वजा 16 कशाचा आहे, झेड कंसाचा वर्ग झालं है ना. म्हणजेच काय, तर बघा आता फक्त ह्या चौकटी कंसामध्ये बघा पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे अशा प्रकारचं आलं ते. तर आपण काय लिहू शकतो, पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद, दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद. तर तसंच लिहा, हे 1/2 तसं लिहा, पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद, दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद घेतलं. आता या ठिकाणी बघूयात आपण काय करता येईल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे 2x वर्ग वजा 8y वर्ग आहे है ना. तर यालाच आपल्याला असं लिहिता येते बघा, या 8ला मला 4 गुणिले 2 y वर्ग लिहिता येते है ना. आता हे का बरं लिहिलेलं आहे असं बघा, मी हे फक्त 8ची फोड केली 4 गुणिले 2, कारण मला हे 2 आणि इथलं 2 काय करायचं आहे, सामायिक बाजूला काढायचं आहे. आता जर समजा मी हे 2 जर बाजूला काढलं सामायिक, इथं काय उरतंय एक्सचा वर्ग वजा इथं उरणार 4 आणि हे y वर्ग है ना, कारण हे 2 तर इथं घेतलंय आपण है ना. आता कंसामध्ये बघा, फक्त कंसामध्ये जर पाहिलं तर काय दिसतंय आपल्याला, हे एक्सचा वर्ग हा 4 हा 2y त्याचा वर्ग आहे है ना. आता आपण 2
गोल कंस करण्यापेक्षा आपण काय करूया, अशा प्रकारचे मैरपी कंस म्हणजे चौकटी कंस करूया. एक्सचा वर्ग वजा 2y वर्ग, 2y वर्ग म्हणजे 4y वर्ग येतो. इथं बघा पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे तिथं काय करणार आपण, 2 कंसात पहिल्या कंसात पहिलं पद अधिक दुसरं पद, दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद आहे ना. तर हे दिलेलं काय आहे, तर हे जे अवयव पडले तर हे या राशीचे आहे, 2x वर्ग वजा 8y वर्ग.